नमस्कार, मी मनीष रवींद्र देशपांडे, कोरफळा येथे बार्शी तालुक्यात शिंदे कुटुंबावर जो अन्याय झाला, मारहाण झाली, ती फक्त संशय घेणं, पारधी समाजावर चोरी केली आणि त्या माध्यमातून त्यांचं सोनं घ्या, पैसे घ्या, पिठाचं पीठ मीठ सगळं घेऊन गेले, अशा पद्धतीने संशय घेऊन त्यांना मारहाण करणं, काही मानवी हक्काचं उल्लंघन करणं. पोलिसांचे नावं घेता येतील का? 20 ते 25 पोलिस होते, त्याच्यात माहित नाही एक्झॅक्टली कोण होते. तो संशोधनाचा आणि तपासाचा भाग आहे. अनोळखी आहेत, संशोधनाचा आणि तपासाचा भाग आहे. 17/11/2025 ला ही तक्रार दिलेली आहे. तक्रार दिली आहे, पण त्याच्या 17/11/2025 ला ही घटना घडलेली आहे आणि 19 तारखेला 20 तारखेला तक्रार दिली आहे, परंतु कुठल्याही पद्धतीने याच्यावर FIR काही दाखल झाली नाही. तक्रार कुणाकडे दिली? तक्रार ही DYSP यांच्याकडे दिली होती, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे दिली. यांच्याकडे अनेक वेळा आलं तर ते घेत नव्हते, म्हणून DYSP यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. DYSP हे ॲट्रॉसिटी कायद्यानुसार तपास अधिकारी असतात, तरी सुद्धा याच्यामध्ये त्यांनी घेतली नाही. आणि विशेष म्हणजे आयजींना फोन केला मागे खोट्या गुन्ह्यात, तर गुन्हा दाखल करावाच लागतो असं आयजी म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला काल फोन केला तर म्हणतात की BNSS कायदा आहे. म्हणजे आयजीचे दोन तफावत दिसतीये आणि पुन्हा म्हणतात की तुमच्या मानवी हक्क कार्याला माझा पाठिंबाच आहे असे आयजी म्हणतात. पण FIR काही दाखल होत नाही, ही गंभीर गोष्ट आहे आणि या गंभीर गोष्टीत त्यांनी तात्काळ FIR दाखल करावी अशी माझी विनंती आहे. आंदोलनाचं स्वरूप काय तुमच्या? धरणे का उपोषण? आमचं बेमुदत धरणे आंदोलन आहे. जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी आमची भूमिका आहे.